दिसतात सगळे मस्त मजेत ना, मग अपेक्षा करते मजेतच असाल. आज ना अगस्तीने दिवसभर काही शूट केलं नाही, कारण अगस्तीने इतका त्रास दिलाय मला, भरपूर त्रास दिलाय. त्यामुळे दिवसभर शूट करायची काही इच्छाच नाही झाली. पण आता म्हटलं चला, आता संध्याकाळचा टाइम आहे तर आपण शूटही करूया. आणि आता त्याला खेळायला त्याचे बाबा आहेत, स्वतः त्याच्या बाबासोबत खेळतोय. आता मी तुम्हाला दाखवते ते त्याच्या बाबासोबत काय खेळतोय. तर चला, बाबा त्याला आज खेळवतात. मी माझ्या स्वयंपाकाची तयारी करते. अगस्ती तू काय खेळतोय? बॉल खेळतोय. तो मस्त रमला होता त्याच्या खेळात. आणि बाय द वे मी ना हे त्याच्यासाठी गेम मेशोवरनं ऑर्डर केलं आहे. खूप मस्त आहे आणि खूप छान आहे. तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तुमच्या मुलांना. रमलाय त्याच्या खेळात त्याच्या बाबासोबत. आता मी आमच्यासाठी स्वयंपाक बनवते आणि त्याला सुद्धा काहीतरी खायला बनवून. आणि आज ना आम्हाला थोडं बाहेर जायचं, त्याच्यासाठी स्केटिंग क्लाससाठी चौकशी करायला जायचं अगस्तीसाठी. संध्याकाळी थोडंसं इथं खाली काय होतं ना, खाली नेलं की तो मातीतच खेळतोय. आणि मातीमध्ये खेळायला मला नको वाटते, कारण ठीक आहे आपण एखाद 2 दिवस किंवा एखादी वेळेस खेळलं तर ठीक आहे, पण त्याला इतकी सवय लागली आणि काही गोष्टी ना त्याला खूप म्हणजे वेगळ्या शिकतोय तो. त्यामुळे म्हटलं चला काहीतरी क्लास लावूया, म्हणजे तोही गुंतून राहील आणि आपल्याला पण काहीतरी एक व्यवस्थित म्हणजे आपल्याला पण काहीतरी असं छान वाटेल की आपण त्याला घेऊन जातोय क्लास लावायला आणि त्यालाही सवय लागेल. त्यामुळे म्हटलं चला आता अगस्त्यला ना मस्त एक क्लास बघूया. तशी आम्ही फक्त आज चौकशी करून येणार, लावून काही येणार नाही, म्हणजे कन्फर्म करणार नाही, चौकशी करणार आहे. आम्हाला जर व्यवस्थित वाटलं की त्याच्यासाठी क्लास हे योग्य आहे, आपण त्याला लावू शकतो. कारण आता तो 2.5चा झालेला आहे, म्हणजे 23 जानेवारीला त्याचा बड्डे असतो, आता एप्रिल होते, तो 2.5 जवळ जातोय. तर आता म्हटलं चला एक बघूया, जर आम्हाला मला आणि अगस्त्यच्या बाबाला जर योग्य वाटलं तर आम्ही तो क्लास लावणार आहे, नाही तर नाही. बघूया आता. तसं मला स्विमिंग लावायची वाटत होती त्याला, पण स्विमिंगचं इथे एवढं काही व्यवस्थित नाहीये, म्हणजे तेवढ्या लहान मुलांसाठी नाहीये, एक 10 ते 11 वर्षाच्या नंतरच्या मुलांसाठी आहे. त्यामुळे म्हटलं चला आता आपण फक्त हेच बघूया. त्याच्यासाठी स्केटिंग बघूया किंवा बॅट बॉलचं स्टेडियम वगैरे असेल तर तिथे पण एकदा चौकशी करू. आज येणार, आज कन्फर्म ते मला काम करायचं आहे, कारण मला त्याला खाली नाही ठेवायचं, कारण तो खाली एकदम मातीत खेळतो आणि शिस्त पण काहीच राहत नाही, एकदम बेशिस्तसारखं वागतोय, पळतोय, कुठे खेळतोय, त्यामुळे नको पडतं. आणि आपला असं असतं ना, जशी समजत तसं आपण आपलं संगोपन होतं, थोडा वेळ का होईना, पण जे काही सोबतचे मुलं वगैरे बोलतात काय वागतात तसंच तो शिकतोय. त्यामुळे म्हटलं चला काहीतरी चांगलं लावायचं, त्याची प्रोग्रेस होईल. आणि हे वय असं आहे की जेवढ्या लवकर तो जे काही कॅप्चर करतो, जे काही त्याला दिसतंय ते लवकर तो आपल्या मनात साठवून घेतो, म्हणजे त्याचं ब्रेन एकदम ऍक्टिव्ह असतं. आणि असं म्हणतात 5 वर्षापर्यंत मुलं खूप लवकर गोष्टी कॅच करतात. तर त्यामुळे आम्हाला शक्य होईल त्याला एकदम छानच आहे. तसं सगळे पॅरेंट आपल्या मुलांना छानच देतात, पण मला आणि बाबाची आमची असाच प्रयत्न चालू असतो की आम्ही त्याला बेस्टच देऊया, म्हणजे सगळ्या गोष्टी बेस्ट देऊया. सो आता बघूया, आता आमचा डिनर करणार आणि डिनरला हलका फुलका जेवण असणार आहे. सो त्याला सुद्धा काहीतरी खायला देईल, त्याला सुद्धा खाऊ घालून आम्ही आज जाऊन चेक करून येणार. आणि काय झालं किंवा आम्हाला ते आवडलं का नाही ते ब्लॉगमध्ये मी पुढे सांगते. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि कंटिन्यू पहा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग, चला भेटूया, स्टे ट्यून. इथे ना थोडासा बाहेरचा आवाज येत होता, म्हणून म्हटलं व्हॉइस ओव्हर करूया. आम्ही स्केटिंग क्लासला जाऊन आलो, पण तिथे त्या सरांचं असं म्हणणं होतं की हा खूप लहान आहे. पण आम्हालाही वाटत होतं की हा खूप लहान आहे, आत्ताच याला जमणार नाही, कारण हा सध्या खूप जोरात धावतोय आणि मग समोरून कोणी जर फास्टमध्ये आलं तर याला लागेल वगैरे, ही भीती आमच्या मनात होती. पण एक आपल्या आईवडिलांचं असं असतं ना की अरे यार, खाली मातीत वगैरे खेळण्यापेक्षा आपण याला एखादा क्लास लावूया, असं आमच्या दोघांचं चालू होतं. पण ठीक आहे की तिथे नाही जमत आहे, ते सर आम्हाला असे बोलले, पण आपण ठीक आहे म्हटलं जाऊ देत. आता काय तर थोडंसं बाहेर गार्डनमध्ये किंवा काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी शोधूया. आता ना स्केटिंगचा विषयच नाही निघणार आहे आमच्या घरात, पण म्हटलं चला आता स्केटिंगचं वगैरे नाद सोडूनच देऊया आपण. आणि अगस्त्यला मस्त असं काहीतरी नवीन काहीतरी एक ॲक्टिव्हिटीची गेम घेऊया. चला व्लॉग पुढे कंटिन्यू केलाच आहे, पुढे बघा त्यानंतर काय काय झालं ते. पाहून आलो आणि आल्यानंतर अगस्त्य म्हणजे ओमकृष्ण त्यांचं काम करतायत, मी माझं काम करते. आणि अगस्त्य बघा, आम्ही दोघं आमचे कामं करतोय, म्हणून अगस्त्यही त्याचं काम करतोय. बाबांनी लॅपटॉप घेतला म्हणून तो त्याचा लॅपटॉप घेऊन बसलाय. हे बघा, आम्ही जे काही काम करू ना ते सगळं काम त्याला करायचं असतं. म्हणजे ओमकेश लॅपटॉपवरती काम करत असेल, मी काही लिखाण करत असेल किंवा आम्ही पुस्तक वाचत असो, त्याला ते सुद्धा वाचायचं असतं, ते सुद्धा त्याचं लिहायचं असतं, त्याचा लॅपटॉप घेऊन त्याला बसायचं असतं. म्हणजे हे सगळं त्याचं चालू असतं. जसे आई बाबा करतात तसं त्याला सगळं करायचं आहे. किचनमध्ये सुद्धा मी जशी भाजी करते तसं पातेला घेणार, तोही भाजी करणार, मी भांडे घासते तर तोही घासतोय. म्हणजे लिटरली मी जे करते ते सगळं, म्हणजे मी आणि ओमकेश जे करतोय ते सगळं त्याला करायचं आहे. आणि ही फेजसुद्धा आम्ही खूप छान एन्जॉय करतोय आणि खूप मस्त वाटतं की आपला मुलगा काहीतरी आपलं बघून करतोय. आणि हे सगळ्यांचीच मुलं करतात, कारण हे वयच तसं असतं. चला, आगाऊपणा करण्यापेक्षा ना असा बसून वहीवरती रेषा मारलेलाही मला परवडेल. कारण असं आणि त्याच्यामुळे एकही फायदा होतो की तो त्याचा स्टॅमिनाही वाढेल बसण्याचा आणि कॉन्सन्ट्रेशन करण्याची सवयसुद्धा लागेल. तशी आम्ही त्याला कुठलीही जबरदस्ती करत नाही, पण आम्ही जे करतो ते त्याला करायचं असतं. सो अगस्त्यसाठी मी घरी आईस्क्रीम बनवलं होतं. तर अगस्त्य 3-3 चमच्याने होममेड आईस्क्रीम बनवलं होतं घरी. बापरे, So त्याला अगस्त्य काय खूप खातोय? आवडली होती. चॉकलेटची आईस्क्रीम कशी होती. झाली आईस्क्रीम? पहिल्यांदा मी ट्राय केली होती, त्यानंतर तुम्हाला सुद्धा मी आईस्क्रीम तुमच्यासोबत आईला सुद्धा try जमली का करेन. नाही रे? तुला आवडली जर आईस्क्रीम? ही रेसिपी छान जमली तर असं ठरवलं होतं, पण आता ही रेसिपी खूप कशी मस्त झाली जमलेली आहे. आईस्क्रीम? तर आता मी नक्की पुढचा व्लॉग त्याचा बनवेल. जेव्हा केव्हा मी बनवेल तेव्हा मी व्लॉगमध्ये नक्की ही फिनिश पण आईस्क्रीमची केलं. रेसिपी टाकेल. डोळे चोळतोय याचा अर्थ याला झोप आली आहे असं काहीही नाही आहे. 10:30 वाजले तरी पट्ट्याला काही झोपायचं नाही आहे, पट्ट्याला आणखी निगाणं करायचं आहे. डोळे चोळायचे आहेत पण झोपायचं नाही, हे असं खरंच आहे.
पुढे बघा तो किती वाजता झोपलाय ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. रात्रीचे 12:15 वाजलेत आणि बाहेर ना फटाके वाजतायत तर अगस्त्य आणि अगस्त्यचे बाबा हे दोघंही रात्रीचे 12:15 वाजता फटाके बघतायत. म्हणजे ओमकेश तर लिटरली ते झोपलेलेच होते, पण अगस्त्यला मी झोपवत होते, एकदम झोपी गेलेला होता. आणि हे जे बाहेर फटाके वाजतायत ना ते दिसत आहेत का बघा तुम्हाला, हे बघा. सो हे सगळे फटाक्याची बाबूची रिॲक्शन अशी कशी आहे. काय वाजतंय अगस्त्य? हा काय होतंय? अशी रिॲक्शन आहे अगस्त्याची. काय काही झालंय का? एवढे फटाके कसं काय? हे बघा फटाके फटाके सगळीकडे. आणि हा अगस्त्य आता गेली मी 1 तास झालं अगस्त्यला झोपवतेय, तर अगस्त्य लिटरली आता झोपेत होता. तो झोपलाच असता, माहित नाही झोपलाच असता, पण आता ना माझी 1 तासाची मेहनत वाया गेली आहे. आता मला नाही माहिती अगस्त्यची झोप उडालेली आहे. हा मुलगा किती वाजता झोपेल मला खरंच नाही माहिती. आता मला ना माझ्या झोपेचं खोबरं झालंय आणि कळत नाही यार, आणि झोपायला हवा आता. अगस्त्य मला तू झोपायला ये ना आता, ते वाजू दे ना, तू झोपायला ये. झोपू ना आपण आता. अरे हा आज आंबेडकर. फायनली अगस्त्य झोपलेला आहे आता. आणि आता मी सुद्धा झोपणार आहे. तो उठतोय आवाजाने. मी सुद्धा झोपणार आहे, कारण 2 वाजलेत तरी तो झोपत नव्हता. आणि आत्ता कसं तरी त्याला झोपवलंय. सो आता 2 वाजलेत तर तो झोपलाय निवांत. आता मी पण झोपते. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.